बातमी नागपूर जिल्ह्यामधून आहे। गरिबांना 10 रुपयामध्ये जेवण मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शिवभोजन थाळी सुरू केली, पण आता महायुती सरकारच्या काळात गरिबांच्या शिवभोजन थाळीची वाताहत झाल्याचं बोललं जात आहे। गेल्या 6 महिन्यांपासून शिवभोजन थाळीचं अनुदान मिळालं नाही, त्यामुळे राज्यातील अनेक शिवभोजन केंद्र बंद झाली आहेत। तर आता नागपुरातील इंदिरा महिला बचत गटाकडून शिवभोजन थाळीचं केंद्र सुरू आहे। दरम्यान अनुदान मिळालं नाही तर हे शिवभोजन थाळी केंद्र देखील बंद होणार अशी चर्चा सुरू आहे। सह महाराष्ट्रातील बहुतांश शिवभोजन थाली केंद्राला गेले 5-6 महिने झाले, अजूनही अनुदान मिळालेलं नाही। महाराष्ट्र सरकारनं शिवभोजन थाली सुरू केली, ज्यामध्ये 10 रुपयात जेवण मिळतं, ज्यामध्ये 2 चपात्या, भाजी, डाळ आणि भात दिला जातो आणि उरलेले 40 रुपये जे आहे ते सरकारकडनं अनुदान दिलं जातं। परंतु 5 ते 6 महिने झाले बहुतांश शिवभोजन थाली चालवणारे जे केंद्र आहेत त्यांना अनुदानच मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती हलाखीची आहे। आपल्यासोबत नागपुरातले केंद्र संचालक आहे, काय परिस्थिती आहे, पैसे किती दिवस झाले मिळालेले नाही, काय सांगशील? जवळपास 6 महिन्यापासून पेमेंट आलं नाही आहे आमच्या दुकानातला। रोज आम्हाला भाजीपाला सगळं पाहावं लागते। 75 लोक रोज जेवण करतात, त्यामधले काही जण 10 रुपये देऊ शकत नाही, तरी आम्ही त्यांना टिफिन किंवा जेवण देतो। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी नागपूर। महाराष्ट्र सरकारवर मोठा आर्थिक भार आहे, त्यामुळे शिवभोजन थालीचे गेल्या 6 महिन्याचं अनुदान महाराष्ट्रात अनेक चालकांना मिळालेलं नाही। नागपुरातही 100पेक्षा जास्त केंद्र आहेत। सर, महाराष्ट्रातच ही समस्या? हा, महाराष्ट्रामध्येच आहे। जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जवळजवळ सर्वांचंच अनुदान थकीत आहे। कशाचं अनुदान थकीत आहे? हे शिवभोजनचं। नागपुरात काय परिस्थिती आहे? नागपुरामध्ये 164 आहेत आणि ग्रामीणमध्ये 48 आहेत। तर त्या टोटल पूर्ण विदर्भामध्येच कुणालाही अजून जानेवारीपासून अनुदान मिळालेलं नाही आहे। कसं चालवत आहे मग शिवभोजन थाली? सुरू आहे की नाही? ज्यांचे शिवभोजन आहेत त्यांची स्थिती हालाकीची आहे, कारण कर्मचाऱ्यांचा पगार, त्याच्यानंतर किराणा, धान्य हे सगळं उधारीवर करून ते आपलं सगळं विकवाक करून करतायत, पण ते सुरू ठेवलं आहे त्यांनी, बंद नाही केलं, कारण आता अधिक खूप आर्थिक अडचण आलेली आहे लोकांना।